अगोदर आले तर भेटल मीटिंग मध्ये बोलतो थोडा वेळ करा हां हो मी नांदेडचा समोर नांदेड बरोबर आहे पवन सर्वर हा चळवळीचा कार्यकर्ता आहे आणि आता त्याच्यासोबत हा बऱ्याच वेळेस मागच्या वेळेस तर लास्ट टाईम तो मेला म्हणून सोडला होता सगळ्यांनी तर त्याला मारला त्याला आता 1 वर्ष होतंय 23 सप्टेंबरची गोष्ट 24ला आपण जालन्याला गेलो होतो गाडीवर काल काय तक्रार दिली का USP नामच्या विषयाबद्दल तक्रार देत नव्हता भाऊ एक मिनिट समोर भाऊ आपण पोलीस अधीक्षक कार्यालयात काल आमचा बांधव पवन करवर याच्यावरती जीवघेणा हमला झाला या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करतो पवन करवर सोबत महाराष्ट्रातला 2.5-3 कोटी धनगर समाज ताकदीनं आहे हे सांगण्यासाठी या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांना विनंती करण्यासाठी की हा हमला आत्ता पहिला झालेला नाही पवनवर याच्या अगोदर 4-5 वेळेस हमला झालेला आहे तो मरता मरता वाचलेला आहे मागच्या वेळी तर आमच्या जालन्यालाच आंदोलन चालू होतं माझं उपोषण सुरू होतं आणि त्या मोर्चामध्ये येत असताना पवन करवरवर प्राणघातक हल्ला झाला त्यावेळेस तर पवन वाचेल की नाही याची गॅरंटी नव्हती एवढा प्राणघातक हमला होता आणि या गुन्हेगारांवर कुठंतरी वचक बसला पाहिजे पवनला तातडीनं पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी करण्यासाठी मी इथं या ठिकाणी आलो होतो महाराष्ट्रातल्या तमाम धनगर बांधवांना माझी विनंती आहे की आपण सुद्धा थोडंसं आता जागरूक होण्याची गरज आहे आमची बुद्धी वापरण्याची गरज आहे आम्ही कुठेही प्रवाहासोबत वाहत जातो पवन करवर काय चुकीचं बोलला याचं आत्मपरीक्षण प्रत्येकानं करावं मी आता पवन माझ्यासोबत आहे मी त्याची बाजू घ्यायला इथं आलोय तो माझ्या समाजाचा आहे म्हणून आलो हे जरी खरं असलं तरी तो चुकीचा असेल तर मी त्याची बाजू घेणार नाही मी कधीच कुणाच्या चुकीची बाजू घेत नाही पवन करवरचं जर चुकीचं असेल तर नक्की त्याला तुम्ही समोर बसवा त्याच्या चुका सांगा आपण त्याला विरोध करू त्याला त्याचं समर्थन करायचं नाही पण तो काय बोलतोय का बोलतोय अरे ज्यांची भाषा बोलता बोलता त्याच्या जीवावर बेतली 50 ठिकाणी शरीरात तो फ्रॅक्चर झाला आणि आज तो धनगरांची भाषा बोलतो म्हणून तुमचं पोट सुरू उठतं काय चाललंय काय या राज्यात तर भस्म होऊन जासाल आता तरी सुधरा इथून पुढे धनगराच्या कोणत्याच लेकरावर झालेला अन्यायकारक हमला आम्ही अजिबात खपवून घेणार नाही समाजासाठी नाकार रक्त सांडत होतो संघर्ष करत होतो ओबीसीवर आलेल्या प्रत्येक अन्यायाला वाचा फोडत होतो पण कुठंतरी न राहून मी सुद्धा नाका जातीनं धनगर आहे मी माझ्या समाजाची जर भाषा बोलायला लागले त्याच्यामध्ये काही चुकीचं वाटण्यासारखं नाही मी एक प्रश्न विचारला की धनगर म्हणून ओबीसीमध्ये धनगर समाजाचं अस्तित्व काय हा प्रश्न मी एक जातीनं त्यांना विचारला तर काही बांडगुळांना हे ना पोटसूळ उठलं आणि त्याच ह्याच्यामधनं त्यांनी माझ्यावर शाई फेक केली पण कुठंच हे असं वाटायला नको मी माझा स्पष्ट मत आहे धनगर समाजाचा ओबीसीमध्ये फक्त वापरच होतोय आता जसं दीपक भाऊ म्हणले धनगर समाजानं आता जागरूक होण्याची गरज आहे प्रत्येक वेळेस नाका जेव्हा धनगर एसटी आरक्षण शेवटच्या टोकापर्यंत येतंय त्या वेळेस हे सरकार हे ओबीसीचे नेते ओबीसीचं शस्त्र बाहेर काढतात आणि धनगर समाजाला ओबीसीमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे गेली 75 वर्ष झालं धनगर समाजाचं नुकसान झालंय यावेळेस मी फक्त नाका दीपक भाऊच्या माध्यमातून एवढंच सांगतो यावेळेस आता दीपक भाऊ तुम्ही 100% प्रयत्न करा अख्खा धनगर समाज ओबीसी नाही काही नाही फक्त आता धनगर एसटी आरक्षणाचा लढा लढल त्याच्या धनगर एसटी आरक्षणासाठीच धनगर समाज हे रोडवर येईल स्वतःच्या हक्कासाठीच रोडवर येईल आजपर्यंत ओबीसीसाठी लढला आता इथून पुढे माझा धनगर समाज त्याच्या जातीसाठी त्याच्या रक्तासाठी त्याच्या स्वतःच्या स्वार्थासाठी रोडवर येईल याच्यानंतर ओबीसीसाठी धनगर समाज रोडवर येणार नाही एवढं मात्र स्पष्ट सांगितलं